नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा ब्रेड कसा बनवायचा त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते। आता त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आता आपण 4 अंडी फोडून टाकूया। 4 अंडी फोडून टाकायची आहेत। इथे मी 4-5 अंडी फोडून घेतलेली आहेत। आता ह्याच्यामध्ये मी कांदा बारीक कापून घेतलाय, हा कांदा टाकून घेणार आहे, टोमॅटो टाकून घेणार आहे आणि इथे थोडी कोथिंबीर कापून घेतले। हे सर्व जिन्नस आपण त्यात टाकून घेऊया। आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे हळद टाकून घेणार आहे, थोडासा मालवणी मसाला टाकून घेते आहे, त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडीशी मी धना पावडर टाकून घेते आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपण असं ढवळून घ्यायचं आहे, व्यवस्थित मेल्ट व्हायला पाहिजे असं जिन्नस हे सर्व ढवळून घेऊया। बघू शकता हे सर्व आपण व्यवस्थित ढवळून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आता ह्या ज्या ब्रेडच्या स्लाइस आहेत त्या अशा डुबवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। ते मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलाय, पॅन व्यवस्थित गरम करून झालाय। त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतून घेऊया, 3-4 चमचे होईल एवढं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे आहे। आता आपण हे जे ब्रेड आपण स्लाइस ओले केलेले आहेत अंड्यामध्ये, ते आपण असे फ्राय करायला ठेवायचे आहेत। गॅस बारीक करून ठेवायचा आहे। हे मी असे ब्रेड टाकून घेतल्यावर त्याच्यावर थोडासा कांदा असा पसरवून टाकायचा आहे, कांदा टोमॅटो जे आपण बेटर बनवलेलं आहे ते, त्याच्याने अजून छान टेस्ट येईल। एका साइडने थोडे फ्राय झाल्यावर आपण दुसऱ्या साइडने परतवून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे। बघू शकता छान सुगंधही आलाय, दिसायलाही किती सुंदर दिसतात। एकदम लहान मुलांसाठी टिफिनसाठी हेल्दी नाश्ता आहे, हा झटपट होणारा नाश्ता आहे। बघू शकता दोन्ही साइडने व्यवस्थित स्लाइस फ्राय झालेले आहेत। हे आता आपण मुलांना जाम बरोबर किंवा सॉस बरोबर खायला देऊ शकतो। बघू शकता हे दोन्ही साइडने व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। तुम्ही अशा छान रेसिपी ट्राय करून बघा, तुमच्याही मुलांना खूप छान आवडतील। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।